राज्यात उष्णतेची लाट पसरली असून विदर्भात तापमान 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते। तसेच विदर्भातील अकोल्यासह 4 जिल्ह्यात तापमानाने 45 अंशाचा आकडा पार केला असून सोलापूर आणि लातूर मध्येही पारा वाढला आहे। लातूरमध्ये कालच एका वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर आता पंढरपुरातही उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली आहे। पंढरपुरातील एका 24 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय। पंढरपूरमधील दिनेश प्रकाश देशमुख हा 24 वर्षाचा तरुण उन्हातून घरी आल्यानंतर आजारी पडला। घरी दुपारी 3:30 वाजता त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि यातच त्याचा प्राण गेल्याची प्राथमिक माहिती आहे। 3 दिवसापूर्वी ही घटना घडली। मृत दिनेश देशमुख राहत असलेले घर हे पूर्ण पत्र्याचे असून यातच दुपारच्या उन्हात त्रास झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे। विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान सोलापूरमध्ये असून जिल्ह्यातील पंढरपूरमध्येही तापमानाने 41 अंश सेल्सिअस डिग्री पासून थेट 43 ते 44 डिग्री पर्यंत वाढत आहे। त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासूनच नागरिकांच्या शरीराची अक्षरशः लाही होत आहे। पंढरपूरमध्ये काल अशाच उष्णतेच्या तडाख्यात एक 4 चाकी कार जळून भस्मसात झाली होती। त्यानंतर आज दिनू देशमुख या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा दावा कुटुंबाने केल्यानंतर आता प्रशासनाने सुरक्षेसाठी सूचना आणि उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे।